लोकसभा निवडणूक लागली, महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं तिकीट फायनल झालेलं आहे काँग्रेसचं, आणि महायुतीचा अजून तिढा सुटलेला नाही, पण समरजित घाटगे, संजय मंडलिक, धनंजय माडके यांच्या नावाची चर्चा आहे। काय वाटते, कोण खासदार व्हायला पाहिजे आपला कोल्हापूरचा? जनतेकडे लक्ष देणारा खासदार पाहिजे। इथं डोंगरी भाग, आमचा हा भाग सगळा डोंगरी भाग आहे, पाण्याचा तुटवडा, जंगली जनावरं यांचं बऱ्याचपैकी नुकसान होते। आता रस्ते गटार इकडं तिकडं सगळं लक्ष दिले, पण शेतकऱ्याकडे कुणी लक्ष द्यायला नाही। नरेंद्र मोदींची PM किसान जी योजना आहे, वर्षाला त्यांचं पॅकेज असतं, 6,000चं पॅकेज देतात, मग शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देत नाही कसं म्हणताय? पैसा देऊन उपयोग नाही। ही जंगली वन विभागाकडून जंगली भागाचं संरक्षण व्हायला पाहिजे। बरं, आता ते विद्यमान खासदार जे आहेत संजय मंडलिक यांनी कधी ते तुमच्या जंगली जनावरांच्या संदर्भात कधी शेतकऱ्यांची अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही का? नाही, तारा मारणं किंवा हे चर मारून दिली, पण चरीला जनावरं जुमानत नाही। लांडोरे आहेत, मोर आहेत। मोदी साहेबांच्यावर तुम्ही म्हटला ना 2000चं पॅकेज मिळते का नाही, सगळ्या शेतकऱ्यांना मिळाले, फुकट अन्नधान्य मिळाले, पण माणसं अशी व्हायला लागल्यात, शेताकडे लक्ष नाही। शेताकडे लक्ष द्यायला आता माणसंच नाहीत। मला काय वाटते काका, जिल्ह्याचा खासदार कोण असायला हवा? जिल्ह्याचा खासदार लोकांच्याकडे लक्ष देणारा, लोकांची कामं करणारा असावा। तर आता शाहू महाराज महाविकास आघाडीकडून उभे आहेत, त्यांचं तिकीट फायनल झाले, महायुतीचा तिढा ह्या 1-2 दिवसामध्ये सुटेल। कदाचित संजय मंडलिक, समरजित घाटगे किंवा धनंजय माडिक या 3 नावांची चर्चा आहे, तर यातलं कोण आपल्याला बरं वाटतं? फरक आहेत ते तिघेही सारखेच आहेत, पण काम करणारा आम्हाला आता जो नेता मिळेल तो खरा नेता म्हणायचा। मग आता शाहू महाराजांचं तिकीट फायनल, त्याबाबत आपल्याला काय वाटते? आम्हाला काय नाही, तो करेल की काम करणार। इकडे महागाव आणि या पंचकृषीत काय वार आहे? आता महाराज हे 100% निवडून येणार। महाराजांचं वार आहे, तर इकडे महाराजांचं वार आहे, जे महाविकास आघाडीचं वार आहे। हो, इकडे निवडून देणार लोकांना, येणार। मी संजय मंडलिकचाच कार्यकर्ता शिवसेनेचा आहे, पण आज तो आम्हाला विचारित बी नाही विचारत। कार्यकर्त्यांना भेटायचं तरी का नाही तुमच्यावर कधी? मला एकदी भेटला नाही तो, पण त्याची मी ज्यावेळेला निवडून आणलं त्यावेळेला चंदगड भागामध्ये 15 दिवस घरातलं खाऊन त्याचं काम केलंय, प्रचार केला। यंदाच्या निवडणुकीत कुणाचा प्रचार करणार? आता आमचं काम कोण करील त्याचं करणार, चांगलं करील करून त्याचं काम करणार। कसं समजणार चांगलं समजणार की राजे तो राजाच राहणार, राजा हा राजाच राहणार। हो, राजेंचं काम करणार असं करणार नाही, काम कुणाचं करणार नाही, आम्ही बघून करणार। त्या तिघामध्ये कोण कसे आहेत ते बघणार आणि मग काम करणार। देशात नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतंय? देशात नरेंद्र मोदी हा चांगला आहे, पण त्याच्या खालची जी मंडळी आहेत ती त्याला बाद करावं लागले। काय वाटतंय, कोल्हापूर लोकसभेला कोण खासदार येईल वाटते? महाविकास आघाडीचं काय महायुती? महाविकास आघाडीचाच खासदार होणार, त्यात काही एक शंका नाही। बघायला गेलं तर राजेंचं तिकीट फायनल जवळपास झालं आहे काँग्रेसकडून, आणि ते 100% निवडून येणार राजे, त्यात काही शंका नाही। 100% म्हणजे 100%। मागील निवडणुकीत भले आम्ही संजयदादा मंडलिकांच्या सोबत होतो, त्यांच्यासाठी काम केलं, पण त्यांनी आमच्याकडे गेली 5 वर्ष आम्ही त्यांच्याकडे जवळपास 4 ते 5 वेळा जाऊन आलो, पण आमचं एकदाही दखल घेतली नाही त्यांनी। म्हणून मंडलिक साहेब नको, राजे पाहिजे आम्हाला। एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपले आराध्य दैवत आहेत, त्यामुळं त्यांचा वारसा घेऊन ते चाललेले आहेत, त्यामुळं त्यांना आम्ही यावेळा संधी 100% देणार। गेल्या 5 वर्षात संजयदादांनी काय काम केलं नाही केलं, अजिबात केलं नाही। गेले ते तिकडं, अजिबात इकडं मतदारसंघ कसा आहे कुठे फिरकून सुद्धा बघितलं नाही, मग कसं निवडून द्यायचं सांगा। आणि जर समजा छत्रपती शाहू महाराज जर निवडून आले तर शाहू महाराज काम करतील, तुमच्या भागाचा विकास करतील असा विश्वास वाटतो आपल्याला? शाहू महाराजांच्यासाठी त्यांनी जरी नाही केलं तर आम्ही त्यांच्यासाठी करू, पण शाहू महाराजांना निवडून देणार म्हणजे देणार। संजयदादा मंडलिक नको म्हणून शाहू महाराजांना निवडून देत आहे की शाहू महाराज कामाचे आहेत म्हणून निवडून द्यायचा असा विषय आहे? संजयदादांनी मागील 5 वर्षात आम्हाला अजिबात बघितले नाही, जवळपास आम्ही 5-7 वेळा जाऊन त्यांच्याकडे आलो, आमच्या एकाही कामाची पूर्तता त्यांनी केली नाही, म्हणून आम्हाला मंडलिक साहेब नको। बरं, महागाव बटकनंगले किंवा या पंचक्रोशीत काय वार आहे आता लोकसभेच्या अनुषंगानं? शाहू महाराजांचं। शाहू महाराज येणार? शाहू महाराजांचं। शाहू महाराज व्हावीची इच्छा आहे आमची, पण संजय मंडलिकच येणार। संजय मंडलिक होणार? शाहू महाराज याला पाहिजे का म्हणतात? शाहू महाराज आपले वंशज आहेत, त्यामुळे याविषयी इच्छा आहे आमची। संजय मंडलिक कसं काय येणार?
संजय मंडलिक त्यांचं राजकारण चालूच आहे की आता महाराष्ट्राचं दिसूनच येते. बीजेपीची सत्ता कोण बी निवडून आलं तरी बी बीजेपीकडे खासदार फुटूनच जायल्यात ईडी लावून. मग शाहू महाराज बी जातील काय? नाही जाणार. नाही आपले ते स्वराज रक्षक आहेत त्यामुळे शाहू महाराज कसे जातील? वंशज आहेत ते. स्वराज रक्षक आहेत तर मग मंडलिक साहेब कसं निवडून येणार म्हणतात? मंडलिक निवडून येणारच. कसं काय खरं? तसंच ते विषय. छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक अशी लढत होईल असं वाटते. ह्या दोघांपैकी कोण खासदार व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? आता खासदार काय ह्याच्यापूर्वी आपण संजय मंडलिक आपण निवडून दिलंच आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं. नवीन बदल म्हणून यांना निवडून द्यायला काय हरकत नाही. कुणाला? सरकार आपल्या महाराजांना, शाहू महाराजांना. इकडे महागाव आणि पंचक्रोशीत काय वार आहे? इकडे वारं असं काय अजून म्हणजे वारं हे सांगता येईल नाही. असं म्हणजे इकडे कुणाला जास्त मतं पडतील होते, शाहू महाराजांना की संजय मंडलिकांना? दोघांनाही पण कोण निवडून येईल वाटते का? निवडून आता काय जनतेचा कौल काय असेल ते तुमचं मत कुणाला असणार? आमचं मत हे कसं सर्वसामान्य मग पर्यंत येऊन पोहोचणारच मत देणार आपण. म्हणजे शाहू महाराजांना की संजय मंडलिकांना? आम्ही आता काय सर्वसामान्य माणूस आपण येऊन कोण पोहोचणार त्यालाच मतदान देणार. तुम्हाला काय वाटते कसा पाहिजे खासदार आपला? मला वाटते की ह्यावेळी वातावरण थोडं बदललेलं आहे. ज्या प्रकारे मागच्या वेळी वन साईड संजय मंडलिक निवडून आले होते त्या प्रकारे तरी आता वातावरण नाही आहे. थोडासा ह्यात बदल वाटत आहे. म्हणजे शाहू महाराज निवडून येतील वाटते? हो, शाहू महाराजांचं एक 40-60% वाटते की शाहू महाराज 60%. सध्या परिस्थितीला तरी शाहू महाराजच तिकीट बसलं असं वाटतं. संजय दादा का बसणार नाही वाटते? त्यांना एक वेळ चान्स मिळाला आहे सध्याच्या वेळी. पण ज्या प्रकारे त्यांनी गावात व्हिजिट किंवा काय असू दे चंदगड भागात किंवा गडिंगलच्या भागात ते असं दिसून आलेलं नाही आहे कामाच्या रूपाने. त्यामुळं नवीन चेहरा म्हणून शाहू महाराज. संजय दादा मंडलिक आणि आमदार राजेश पाटलांच्या माध्यमातून चंदगड विधानसभा मतदारसंघात कामं केलीत असं बोललं जाते. हो खरं आहे. पण सध्याचं वातावरण आणि परिस्थिती आणि राजकारणातील चेंज बघता असं वाटतं की शाहू महाराजच निवडून येतील. असं काय वातावरण बदलले वाटते की बाबा शाहू महाराजच्या बाजूने सगळ्या जनतेचा कल जातोय? कसं आहे ज्या प्रकारे आता युत्या तयार होत आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ज्या प्रकारे काँग्रेसची बाजू स्ट्रॉंग वाटते बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळं असं वाटते की 100% हे शाहू महाराजांचंच तिकीट होतं. म्हणजे भाजपाने जी फोडाफोडी केली आणि पक्षातले जे आमदार इकडे तिकडे झाले याचा परिणाम म्हणून लोकसभेला होऊ शकतो? हो, शेतकरी नाराज गट आहे की ज्या प्रकारे GST आणि धंदेवाले पण सगळे नाराजच वाटतात. म्हणजे सर्वसामान्यापासून जे मध्यमवर्गीय आहेत सर्व आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हे नाराज गटच वाटते. त्यामुळं ह्यावेळी शाहू महाराजांना देशामध्ये नरेंद्र मोदींचं काम आपल्याला कसं वाटते? नाही, काम हे मोदींचं चांगलंच आहे. ज्या खाली त्यांच्या अंडर काम चालू आहेत म्हणजे भ्रष्टाचार विरोधी म्हटले पण जे पार्टीची फोडाफोड झाली प्रत्येक राज्यात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा असं दिसून आलेलं आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या नेत्यांना फोडण्याचं कामकाज झालेलं आहे ईडीचं. त्यामुळं जरा जनतेचा कौल या काँग्रेस साईडनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून दिसून येतो. या भागात काय वार आहे माता? आपल्या भागात अजून असं तरी काय दिसून आलेलं नाही पण तरी काँग्रेसच जास्त दिसून येते. हो, शाहू महाराजांचं दिसून येते. महाराष्ट्राची सुज्ञ नागरिक जर असतील तर त्यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे ना ज्यांना फोडायला भाग केलेला आहे आणि जे फुटून गेलेले आहेत त्यांना एकालाही मतदान देऊ नये. परत त्यांना आयुष्यात निवडणुकीला त्यांनी उभा राहू नये असं मतदारांनी केलं पाहिजे. कारण त्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा सगळा विकासचा बट्ट्याबोळ उडालेला आहे आणि त्यामुळं सगळी कामं खोळंबली. महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले. काय तरुणांना मिळायला लागले? रोजगार कुठं आहे? हे सरकार बरोबर नाही असं म्हणायचं? हो, बरोबर नाहीच आहे. लोक आंधळी थोडी आहे सगळी. सगळी जनता उघड्या डोळ्यांनी बघायला लागलेत की हे काय चाललंय समाजामध्ये. कोल्हापूरला काय वाटते तुम्हाला? कोल्हापूरला आता शाहू महाराज उभा राहिलेत त्यांना द्यायला पाहिजे. आता ते गट आहे दुसऱ्यापेक्षा कसं असतं दगडापेक्षा काय वीट मऊ म्हणतात तसं एक हे करून आता त्यांना निवडून द्यायला पाहिजे. जर त्यांनी जर 5 वर्ष जर कारभार जे येणारं सरकार कोण बी असू देतो त्यांनी नाही करत त्याला पण उलटवून टाकायची आपल्याकडे ताकद ठेवली पाहिजे समाजानं जनतेनं. कारण हे जे आता चाललंय जर आत्ता जर इलेक्शनमध्ये जर आम्ही जर BJPला निवडून दिलं तर परतच्या वेळेला इलेक्शन होत नाहीत. का होत नाही तुम्ही विचारून घ्या. पंचायत समिती आहे, नगरपालिका आहेत, कुठल्याही जिल्हा परिषद आहेत, कुठल्याही निवडणुका आता झाल्या नाही. 2-2, 3-3 वर्षे तिथं हे काय म्हणतो त्याला प्रशासकीय कामकाज चालू आहे. म्हणजे एकंदरीत लोकशाही संविधान धोक्यात आहे असं धोक्यात आहे.
डोक्यात आहे आणि ते पुढच्या पिढीला ते घातक आहे. आता काय आम्ही काय सुटलो आता, पण पुढची पिढी म्हणणार तुम्ही काय झोपला होता काय काय ज्यावेळेला असं घडत होतं त्यावेळेला तुम्ही काय करत होता. तर आता तरुण पिढीनं पण हे करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे आणि जे मतदार आहेत त्या मतदारांनी विचार केला पाहिजे आणि मतदानाचा योग्य तो विचार केला पाहिजे. आजरा तालुका किने भागात शाहू महाराजांचं वातावरण आहे तर नाही सगळीकडेच आहे, सगळीकडे पूर्ण भारतभर वातावरण आहे. फक्त एक उत्तर प्रदेश सोडलं तर उत्तर प्रदेशमध्ये 2 कोटी ब्राह्मण समाज आहे, महाराष्ट्रामध्ये 25 लाख आहे, मध्य प्रदेशमध्ये 45, बाकी मग कुठे किरकोळ 1,00,000, 2,00,000, 50,000 असे ब्राह्मण समाज आहे. परंतु हे जे व्हायला लागले ते चुकीचं व्हायला आणि सगळं समाजाला समजायला लागले. तुम्ही शाहू महाराजांच्या बाजूने आहे. हो आम्ही शाहू महाराज निवडून येणार. हो येणार आहे 100%. शाहू महाराज शाहू महाराज येणार का बरं? कारण त्यांचं तसं म्हणजे राजकारणाच्या ह्याच्यातून त्यांनी म्हणजे त्यांना आपुलकी काय म्हणजे असे पब्लिक बरोबर राजे आहेत ते आणि त्यांना म्हणजे अशी सत्तेची किंवा ह्याची हाव नाही आहे, त्याच्यामुळे ते निवडून येते. शाहू महाराज निवडून आले तर सर्वसामान्यांचं काम करतील वाटते तुम्हाला? हो वाटणार करतात का? करणार. आणि आता जे विद्यमान खासदार जे आहेत ते संजय मंडलिक त्यांनी काम केलं नाही वाटते तुम्ही? त्यांनी काय एकदा गेले ते परत इकडे मागं परत आलेच नाही, आले नाही. आणि आमच्या लोकांच्यापर्यंत काय हेच नाही सुविधा किंवा काय आम्ही हे केलं मागण्या टाकल्या तरी काय पोचलेच नाहीत आमच्यासमोर. खासदारांचं लक्ष नाही असं म्हणायचं? हां असं म्हणायचं. नवीन खासदार हवा तुम्हाला? हो हो तुमचं गाव कुठलं? तिनेच. होय का? तिकडे काय वातावरण काय आता? वातावरण म्हणजे आता सगळीकडे तेच आहे, शाहू महाराजांचं यावेत असे लोकांची म्हणजे समाजाची हे आहे इच्छा आहे. शाहू महाराज येणार संजय मंडलिक साहेब किंवा राजे आहेत ना, हां राजे. ज्यांनी काम चांगलं केले ना त्यांनीच निवडून येणार परत. आता शाहू महाराज पहिल्यांदाच निवडणुकीला उभारलेले आहेत, त्यांचं काय वाटतंय आपल्याला? शाहू महाराज उभारले त्यांनी पण येणार की, हां येणार की ते. शाहू महाराज निवडून येणार असं म्हणताय? होय येणार की. शाहू महाराज निवडून आले तर काम करतील का? मग करणार की, आपल्या गोरगरिबांसाठी करणारच त्यांनी, जनतेसाठी करणार. शाहू महाराजांचं कार्य काय माहिती आहे का ह्याच्या आधीचं तुमचं? एवढं काय आपल्याला माहीत नाही. शाहू महाराजांच्यावर एवढा विश्वास कसा काय? का की शाहू महाराज घराण्यातले आहेत ते. हां शाहू महाराज घराण्यातले आहेत म्हणून शाहू महाराजांच्यावर विश्वास आहे. विश्वास आहे, हां? विश्वास आहे. शाहू महाराज राजघराण्यातले आहेत म्हणून त्यांना निवडून देत आहे की काम करणार म्हणून? काम करणार. शाहू महाराज काम करणार. छत्रपती शाहू महाराज. का बरं छत्रपती शाहू महाराज होतील एवढा का विश्वास वाटतोय आपल्याला? काय त्याचं कोल्हापूरमध्ये जरा हे आहे वर्चस्व असल्यामुळे. इकडं महागाव भागात काय वाटतंय वातावरण काय? महागाव भागात त्यांचं वातावरण तेवढं का नाही आहे. हां आजूबाजूला तिकडे आहे. महागाव पंचक्रोशीत महागाव पंचक्रोशीत नाही आहे तेवढं. शाहू महाराजांचं काय नाही थोडं काय वातावरण नाही. तुम्ही कसं म्हणताय छत्रपती शाहू महाराज निवडून? त्या भागात असल्यामुळे कुठं तिकडल्या कोल्हापूर ह्या भागातनं कोणाला मतदान पडेल जास्त वाटते? ह्याबद्दल काय तसं काय सांगू शकत नाही, सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय काका? काय वाटतंय छत्रपती शाहू महाराज निवडून येतील की संजय दादा मंडलिक महायुतीच्या उमेदवार कोण देतील ते येतील? हे आता लोकांच्या ह्याच्यावरच आहे ते. बरोबर आहे. आणि शाहू महाराजांचं तर आहे. शाहू महाराज का बरं छत्रपती शाहू महाराजच काय येतील असं वाटतंय आपल्याला? आता लोकांचं पण हे जे विचार आहे शाहू महाराज यावे. शाहू महाराज शाहू महाराज निवडून आले तर काम करतील वाटते तुम्हाला? राजघराण्यातले आहेत ते करणार की करणार अगदी जनतेत तळागाळापर्यंत पोहोचतील असा विश्वास आहे आपल्याला? करणार 100%. आणि जर बदल व्हायलाच पाहिजे. का बरं बदल का व्हायला पाहिजे असं वाटतं? व्हायलाच पाहिजे. कारण काय? नाही कसं आहे म्हणजे प्रत्येक वेळा कोण बी आला निवडून तू काम करत नाही काय नाही. नवीन माणूस आला तर तो काम तर करत असं आहे. बाकी काय शाहू महाराजांच्यावर विश्वास आहे, तळागाळात जाऊन काम करतील. इकडे महागाव भागात मग शाहू महाराजांचा वारा आहे आहे की शाहू महाराज निवडून येणार? हो 100%. शाहू महाराज होणार. शाहू महाराज कसा? शाहू महाराज सारखा पाहिजे. आणि महायुतीतून जर समजा संजय मंडलिकांचं तिकीट फायनल झालं तर काय होईल? शाहू महाराजांना फाईट करतील? अहो संजय मंडलिक काय विकास कामच काय करणार नाही. कसं बोलताय? कुठली कामं करल्या त्यांनी कसली? राजेश पाटलांच्या माध्यमातून महागावमध्ये सुद्धा कामं झाले संजय मंडलिकांच्या फंडातून. तुम्ही नाही कसं म्हणताय? तरी पण नाही एवढी खासदार व्हायचं प्रत्येक गावात गाठीबिडी नाही तशी त्यांच्या. नाही याच नाही तशी. मग शाहू महाराज निवडून आले समजा किंवा निवडून लोकांनी दिलं तर शाहू महाराज काम करणार की बदल लोकांनी हवा असतं. बदल हवाय. काय भागात काय वार आहे आता?
वारा बंटी पाटील असल्यामुळं शाहू महाराज निवडून येणार की सतीश पाटील बंटी पाटलांच्यामुळे शाहू महाराज इकडे तुम्हाला भागात कसं वाटते बंटी पाटलांचं काम कसं वाटते? बंटी पाटलांचं चांगलं वाटतं की काम चांगलं आहे. हो बंटी पाटलांच्या माध्यमातून इकडे तुम्हाला इकडे भरपूर आजरा इकडे चंदगडमध्ये त्यांची लोक आहेत भरपूर आहे. बरं. आणि महागावमध्ये जर आप्पी पाटील जर त्यांच्याकडे गेले तर काय तर महागावमध्ये 75% मतदान मिळू शकते त्याच्यानं. म्हणजे आप्पी पाटलांच्यावर डिपेंड आहे. डिफरंट आहे. एकंदरीत वारं आता शाहू महाराज सगळीकडे वारं तरी खेडोपाडी सुरू आहे. शाहू महाराज बदल पाहिजे लोक. आता जे महायुतीचं किंवा जे सरकार आहे या सरकारबाबत आपल्याला काय वाटते? सरकार आता कधी कसं झालं ते भाजप पडणारच होतं कारण ते सगळं अजित पवार यांनी सगळे गोंधळ शिंदे बिंदे सगळे गेल्यामुळं हे झालं. तरी पण महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची ताकद आहे. म्हणजे ही फोडाफोडी जी केली ही पटलं नाही जनतेला असं म्हणायचं? जनतेला पटलं नाही. हो पटलं नाही. पटलं आता या लोकसभेच्या निवडणुकीत हे लोक मताच्याद्वारे ते प्रकट करतील वाटते? प्रकट करतील. करणार 100% करणार. 100% म्हणजे पलटी करणार. हो. कोल्हापूरचा खासदार म्हणून शाहू महाराजांच्याकडेच आता लोकांचं कल जास्त दिसतोय. कारण संजय मंडलिकांचं कसं एकदा निवडून गेल्यानंतर त्यांनी म्हणजे इकडं मला नाही वाटत कधी म्हणजे इकडं फिरकलेत किंवा कुठं या भागात कुठं आलेत असं कधी दिसलेलं नाही आहे. शाहू महाराजांच्या विषयी आत्मीयता 100% आहे. पण एक म्हणजे महागावकर म्हणून मला एक थोडंसं एक हे व्यक्त करायचं आहे की संभाजी महाराज म्हणजे संभाजी महाराजांनी आता मी जरासं गावच्या पातळीवरचं हे बोलतोय. आमच्या गावातील पुतळ्याविषयी गैरसमजातून काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यामुळे पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. आणि शाहू महाराजांच्या वंशजानं पुतळ्याला विरोध करावा, पूर्णाकृती पुतळ्याला विरोध करावा हे तितकंसं हे वाटत नाही. आमचं मत आहे दोन्ही पुतळे बसावेत. आमचं प्रामाणिक मत आहे की दोन्ही, कारण इथं कसा एक 2 गट तयार झालेले आहेत त्या पुतळ्या संदर्भात आणि ते दोन्ही एकमेकांची म्हणजे प्रत्येकाची बाजू ते ठाम आहेत प्रत्येक ह्याच्यावरती. तर ती पुतळा काही करून महागावमध्ये बसावा, दोन्ही पुतळे बसावेत, दोघांचीही मनं राखावीत अशी आमची इच्छा आहे. छत्रपती शाहू महाराज जर निवडून आले तर ह्या पुतळ्याचा प्रश्न मार्ग लावतील असं वाटतंय आपल्याला? वाटतं तसं. त्यांनी तो याच्यामध्ये भाग घ्यावा असं वाटतं आणि तो लवकरात लवकर मिटावा कारण तो आस्थेचा प्रश्न आहे. आमदार राजेश पाटलांच्या माध्यमातून संजय मंडलिकाच्या माध्यमातून आता निधी महागावमध्ये आलेला आहे असं देखील बोललं जाते. आलेला आहे असं बोललं जातं पण ते दिसत नाही ना काम. निधी आलेला आहे असं बोललं जातं पण ते दिसलं तरी पाहिजे काम. फक्त निधी आला म्हणजे काम झालं असं नाही होत ना. नारळ फोडला आणि हे केलं म्हणजे त्याची कामं झाली असं नाही होत. कामं ही प्रत्यक्षात दिसली पाहिजे. नारळ फोडून जनतेला फसवलंय असं म्हणतात सर्वसाधारण तसं वाटतं जरा असं म्हणजे की बाबा नुसते नारळ फोडून उद्घाटन केले किंवा बोर्ड लावले बॅनर लावले कामं होत नाहीत. ती प्रत्यक्षात उतरली पाहिजेत, दिसली पाहिजेत ग्राउंड लेवलवरती. ती दिसत नाही आहे. म्हणजे एकंदरीत महागाव आणि या पंचक्रोशीत बैल तर वारं शाहू महाराज. मला असं वाटतं की शाहू महाराज असलेले बरं असतील कारण का मंडलिकांनी बी हे केलेलं आहे म्हणजे त्यांनी बी सत्ता भोगलेली आहे. तर महाराजांना एकदा आपण एक संधी दिली पाहिजे आणि महाराजांच्या विषयी आपुलकी आहे आणि ह्या वेळेला जनता सगळी महाराजांना निवडून देईल असं मला वाटतंय. आणि मान पण गादीला आणि मत पण गादीलाच असणार एवढं 100%. आणि आमच्या ह्या भागात वारं सध्या तरी महाराजांचंच आहे आणि आमचं मत महाराजांना 100% असणार. महाराज निवडून आल्यानंतर विकास करतील वाटते? 100% विकास होणार आणि एक टाइम त्यांना चान्स देऊन आपण बघायचं. 5 वर्षात 100% विकास होणार. महाराज करणार विकास आपल्या भागाचा तरी. आणि विद्यमान खासदार जे होते संजय दादा मंडलिक यांनी काही विकास कामं केली नाहीत असं म्हणायचं आहे तुम्हाला? विकास कामं आमच्या भागात म्हणावीशी आम्हाला वाटली नाहीत. त्यामुळं आमचं आणि एक विचाराचा वारसा आणि एक विचार म्हणून आम्हाला यावेळी महाराजांनाच निवडून 100% द्यायचं आहे. त्यामुळं आमचं मत महाराजांना, मान पण गादीला आणि मत पण गादीलाच असेल. या भागात सगळ्यांचा मत पण गादीलाच असणार आहे. होय, गादीला 100%. 100% काय विषयच नाही. खासदार हा तर लोकांचा समजून घेणारा, तळागाळापर्यंत पोचणारा, सगळ्यांची कामं करणारा असा खासदार, लोकाभिमुख सगळ्यांचं काम करणारा हवा. त्यामुळं आता अजून महायुतीचं ठरलेलं नाही कुठलं कोण त्यांचं तिकीट फायनल होतं. तिकीट फायनल झाल्यानंतर बघायला येईल काय होते काय. आता सध्या तरी अजून तरी काय वारा असं दिसत नाही आपल्याला. नेमकं कुणाचं होईल, खासदार कोण होईल हा नेमकं अजून तरी काय कळत नाही. त्यामुळे महायुतीतनं जर सीट डिक्लेअर होईल तेव्हा आपल्याला कळेल
की काय समजा संजय दादांचं तिकीट जर फायनल झालं महायुतीमधून आणि त्यांच्या विरुद्ध शाहू महाराज लढतायत, काय होईल काय वाटतं आपल्याला? 100% संजय मंडलिक येणार, कारण मोदींचं वर काम खूप चांगलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा रस्त्यांची कामं म्हणा, त्या जीवावर मोदींच्या जीवावरच संजय मंडलिक येतील, हे 100% खरं आहे. मान गादीला पण मत BJPला, मत BJPला 100%. तर आता समजा छत्रपती शाहू महाराज आणि संजय दादा मंडलिक यांच्यातल्या या दोघातलं व्यक्तिमत्व कुठलं चांगलं वाटतंय आपल्याला? व्यक्तिमत्व म्हणून छत्रपती शाहू महाराजांचं आहे, त्यात काही दुमतच नाही. पण जिथं मोदी तिथं आम्ही. म्हणजे मोदी साहेबांच्यामुळं कोल्हापूरचा खासदार हा महायुतीचा होईल असं वाटतंय? 100% होईल, पण अजून तिकीट जर फायनल झालं, बघू आता काय काय घडामोडी होतात, त्याच्यानंतर पुढं काय होईल बघूया आपण. वारं बघूया काय होईल आणि काय नाही. मत कुणाला? मत 100% BJPला. आता संजय दादा खासदार झाले, आपण एकदाच लोक मागावला आले नाही, आणि त्याच्या आधीवर त्यांचे वडील होते, त्यांनी बी इकडे काय दुर्लक्षच केले. त्यामुळे आता नवीन चेहऱ्याला संधी देऊन काय म्हणजे गावामध्ये काय होते काय बघायला. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांना आपली पसंती आहे? हां आहे. का बरं? मग छत्रपती शाहू महाराज ते काम करतील, ते येतील असं वाटतंय आपल्याला? आता त्यांच्याकडनं आता एकदा हे मुन्ना माडिक बी होते ना, ते एकदा आमच्या गावाला येऊन गेले होते. त्यांचे मित्र बाळ पोटे होते. मग आता ते नवीन चेहरा असल्यामुळे ते एखाद्या वेळी इकडे काय तर बघतील असं म्हणून छत्रपती संभाजीराजे आम्हाला ठीक वाटतं. शाहू महाराज? शाहू महाराज ठीक वाटतात. मग संजय दादा मंडलिकांनी इकडे कधी 5 वर्ष फिरकलेच नाही? 5 का, आता म्हणजे त्यांचे वडील बी किती 15 वर्षे होते ना, 3 वेळा निवडून आलेले, एकदाच इकडे आले नाहीत. नाही. विकास कामाच्या बाबतीत काय वाटतं? काय आता विकास इथं असंच केलं नाहीत काय त्याने? काय नाही विकास केले नाहीत. छत्रपती शाहू महाराज निवडून आल्यानंतर विकास काम करतील वाटते? आता ते त्यांनी निवडून आल्यावरचा प्रश्न आहे ना, संधी द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय. म्हणजे संधी द्यायची, काम करताय काय बघायला. बरं, इकडे वारं काय आता सध्याला वारं आता काय इलेक्शनचं कसं आहे माहिती आहे, वरतीच ठीक नाही तर खाली काय वारं असणार. वरतीच सगळी इकडं पण शाहू महाराज आहेत आता आहेत हो, परंतु वरचं हे नाही ना ठीक. काय ठीक नाही? राजकारण कुठं ठीक आहे वरचं. बरोबर. त्याच्यामुळे खालची लोक बी इकडं तिकडं आणि पैशावरच होणार, आणि काय म्हणजे निवडणूक पैशावरच होणार असं होणार. तरी काय वाटते, तुम्ही कुणाच्या बाजून असणार? आम्ही काय आता कौल जनतेचा असेल त्याच्यावर. तरी पण काय आता सांगितले ना, हे राजे म्हणून शाहू महाराज. काय वाटते, लोकसभेचा खासदार कसा असायला पाहिजे? कोण निवडून येईल वाटतं? महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडीच येणार. म्हणजे छत्रपती शाहू महाराज. कारण का असं वाटतं? आता तर नवीन चेहऱ्याला संधी दिल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडून अपेक्षा आहे. छत्रपती शाहू महाराज त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि संजय दादा का नाही वाटत? आतापर्यंत इकडे त्यांनी काहीच कामे केलं नाही किंवा आलेच नाही तिकडे. आले नाही, पण कामं केलेत. राजेश पाटील आमदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून इथे विकास कामं झालेत असं बोलतात ना. झालेत की थोडेफार, मात्र असं त्यांनी प्रत्यक्षात कधी इकडे आले नाही. म्हणजे तुम्हाला अपेक्षित अशी कामं नाही दादांच्याकडून झालेली नाही. मग शाहू महाराज करतील का हो कामं? आता अपेक्षा त्यांच्याकडनंच करायला पाहिजे ना. नवीन पाहिजे. चेहऱ्याला संधी दिल्यानंतर ते बघायला मिळणार. म्हणजे छत्रपती शाहू महाराज निवडून येतील असं तुम्हाला 100% वाटतं? होय, 100% वाटतं. इकडे हवा कोणाची आहे? त्यांचीच होणार आता इथून पुढे. दादा तुम्हाला काय वाटतं? आघाडीच्या माध्यमातून जे आज उमेदवारी शाहू महाराजांनी दिलेली आहे ती कुठंतरी त्या शाहू महाराजांच्या विचाराला आम्ही पाठिंबा आमचा आहे त्यांच्या पाठीशी. कारण काँग्रेसच्या माध्यमातून जे गेल्या 2014च्या आधीपासून जी विकास कामं झालेली आहेत ती खरोखर विचारात घेण्यासारखी आहेत. आणि ह्या 2014 नंतर जे भाजपच्या माध्यमातून जे विकास कामं चालू आहेत ते ED, CBI, इन्कम टॅक्स याच्या माध्यमातून लोकांना कॅचअप करणे आणि आपल्या पक्षात ओढून घेणे, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे आणि हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी महाविकास आघाडी सत्तेत येणं साहेब गरजेचं आहे. सर्वसामान्य जनता या फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळे असं म्हणताय तुम्ही? 100% साहेब कंटाळलेले आहे आणि आम्हाला सुद्धा त्याचा राग आहे. आणि भाजप सरकार असू दे किंवा महायुती सरकार असू दे, ते हद्दपार व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. देशात मोदींचं काम कसं वाटतंय आपल्याला? मोदींचं काम झालंय 4 आणे, पण त्याची टिमकी वाजवली जाते. 100% टिमकी वाजवायला चालू आहे नुसता. मी हे केलं ते केलं, ह्याच्या पलीकडे यांचा काही उद्योग नाही आहे. 370 कलम हटवलं, तोच मुद्दा घ्यायचा, परत मतं मागायचे. तिहेरी तलाकचा मुद्दा घ्यायचा, तेवढंच त्याच्यावरच मतं मागायचे. ह्याच्यावरच साहेब चालू आहे. आणि 18,000 कोटीचा GST जातोय वर्षाला आणि 6,000 कोटी तुम्ही 2,000च्या रुपयात
पैसे देतात सरकार ह्याला 2003 महिन्याला, हे सगळं खोटा आहे हो सगळे. तुम्ही काय करताय, काय काम करताय? आम्ही व्यवसाय आहे आमचा. व्यवसाय होय, शेती आहे का? शेती आहे तुमची? शेती नाही आमची. शेती नाही. 18,000 कोटी साहेब GST जमा होतोय आणि 2,000 कोटीच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपये वाटले जातात. शुद्ध शेतकऱ्यांच्यावर मग अन्याय केला जातो. 100% शेतकऱ्यांचा अन्याय आहे साहेब. आणि लोकांना वाटतंय 2,000 मोदी द्यायलेत म्हणजे फार मोठं काम करायला आहे, पण ते सगळं साफ चुकीचं आहे. खतांच्या दराबद्दल काय वाटतं? खतांचे दर 2014च्या आधी जे खताचे दर होते आताचे त्याच्यात भरपूर तफावत आहे. आणि ही तफावत कुठेतरी कमी होण्यासाठी परत राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार येणं पूर्णपणे गरजेचं आहे साहेब. 100% गरजेचं आहे. आता काय भाऊ, इकडे काय वारा आहे तुमच्या या लोकांच्या मध्ये, काय मतात म्हणजे मत कुणाला द्यायचं असं वाटतं? महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता संभाजीराजे, आदरणीय संभाजीराजे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी पूर्ण गावोगावी फिरत आहेत. संजय मंडलिक ज्यावेळी खासदार होते त्यावेळी एकदाही आमच्या गावामध्ये त्यांनी आले नाहीत का किंवा कुठलाही विकास कामं निधी दिलेला नाही. आणि फक्त निवडणुका आले की मतं मागा येणे एवढा प्रकार त्यांचा चालू आहे. फक्त आतापर्यंत त्यांनी आमच्या गावात एकही निधी दिलेला नाही किंवा आलेले नाहीत. आणि 5 वर्षांनी निवडणूक आली की इथं यायचं, मतं मागायचं आणि लोकांना खुश करायचं, एवढाच दिशाभूल करायचं, एवढाच उद्योग चालू आहे त्यांचा. शाहू महाराज येईल असं वाटतंय मला. का बरं शाहू महाराज का होतील वाटतं? त्यांची परंपरा पूर्वीपासून अशी ऐकवत आहे की खासदार त्यांच्या ह्याच्यातूनच झालेले आम्हाला पाहायचं आहे. 100 वर्षांची परंपरा. कसली परंपरा आहे त्यांची? चांगले कामं केले आहेत. चांगलं कामं केले. महागावला काय चांगलं काम केले महाराजांच्या माध्यमातून? हे असं देणग्या वगैरे दिले. काय दिले? देणग्या वगैरे. देणग्या दिलेत. आणि पुतळ्यासाठी मदत केली. पुतळ्यासाठी. बरं. आणि परत गरिबांना ते बेघर त्यान मंजूर करून दिले छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याने. त्यामुळे काय वाटतं इकडची जनता सगळी कुणाच्या बाजून जाईल? शाहू महाराजच्या ह्याच्यावर जाणार. 100% वारं कोणाचं आहे? शाहू महाराजांचं. शाहू महाराजांचं. शाहू महाराज निवडून येणार काय? येणार 100% येणार. आणि संजय दादांनी काय दिलं नाही का इकडे? विकास कामं केली नाही? त्यांनी काय नाही केलं नाही. त्यांना लोक इकडे मत देणार नाहीत? देणार, पण एक जरा विचार करून देणार. विचार करून. बरं. 1 नंबरला कोण राहणार मग? शाहू महाराज. निवडून शाहू महाराज येतील, पण आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महागावात झाला पाहिजेत. हे शाहू महाराजांच्या चरणी आमचं एक मागणं आहे. ते पूर्ण झाले पाहिजेत. आमचे मतं सर्व महागावकर शाहू महाराजांनाच मतदान करतील. संजय दादा मंडलिकांना का नाही? संजय दादा मंडलिकांनी या ग्राम महागाव विकासासाठी काही झोकून सुद्धा बघितलं नाही असं डोकावून. हे फार दुर्दैवाची गोष्ट आहे. मग संजय दादांना लोक महागावची मतं टाकणार नाही म्हणताय? नाही, शाहू महाराजांनी आमचं काम करावं, शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा. शाहू महाराजांच्या चरणी आमची एक फार मोठी मागणी आहे. ती त्यांनी आम्ही हे खासदार झाल्या ती आमची मागणी ताबडतोब पूर्ण करावी. मग तुम्हाला वाटते का छत्रपती शाहू महाराज हा तुमचा महागावच्या पुतळ्याचा हा प्रश्न जो आहे हे मार्गी लावतील? नक्की लावतील. हे 100% खात्री आहे आम्हाला. शाहू महाराजच आमचं हे पूर्ण हे करतील. छत्रपती महाराज शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं काम पूर्ण करतील. महागावकरांची मतं कोणाला? महागावकरांची मतं शाहू महाराजांना राहतील. नाही, महायुतीच्या आघाडीचाच व्हायला पाहिजे. कुठला? शाहू महाराज. शाहू महाराज. का बरं? छत्रपती शाहू का महाराज आता मागच्या वेळा आम्ही निवडून दिलो संजय मंडलिकला. त्यावेळी काम झालं नाही आमचं. काम केलं नाही. इकडे येऊन बघायला सुद्धा नाही. लक्षात ठेवा. मग आता काय शाहू महाराजांनी म्हणजे ठाकरे आघाडीलाच आम्ही मतदान. पण इथे खासदार संजय दादा मंडलिकांच्या माध्यमातून महागाव परिसरामध्ये कामं झालीत? काय कुठे झालेत? आमच्या याच्यात तरी झाली नाही. झाली नाहीत? नाही. मग यंदाच्या यंदाच्या वेळा आम्ही शाहू महाराजांनाच देणार मतदान. मत गादीला. कोल्हापूरचा खासदार सगळ्या तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन काम करणारा असा सर्वसामान्याचा नेता असायला पाहिजे. तर आता छत्रपती शाहू महाराजांचं नाव फायनल झालेलं आहे महाविकास आघाडीतून. संजय दादांचं तिकीट फायनल होईल अशी शक्यता वर्तवली जाते किंवा महायुतीतून जो उमेदवार देतील तो, यांच्यामध्ये महायुती की महाआघाडी याला पसंती देत आहे आपण? आमची पसंती छत्रपती शाहू महाराजांचे जर हे झालं तर चांगलं आहे. म्हणजे एक तळागाळातल्या लोकांच्यापासून ज्यांनी शाहू महाराजांच्या वेळेपासून ज्यांनी ती परंपरा जपलेली आहे ती परंपरा पुढे चालेल असं आमचा एक अंदाज आहे की छत्रपती शाहू महाराज आले तर जिल्ह्यातल्या तळागाळातल्या लोकांचं, सर्वसामान्य माणसांचं कल्याण होईल. त्यांचे काही अडीअडचणी असतील त्या दूर होतील असं वाटतं आहे. आणि समजा संजय दादा उभारलेत आणि शाहू महाराज उभारलेत, यातलं पारडं कुणाचं जड वाटतंय आपल्याला? आता तसं बघितलं तर शाहू महाराजांचं पारडं जड होईल असा आमचा अंदाज आहे. कारण त्यांचं जे
घराण्याचं हे आहे, छत्रपती घराण्याचं आतापर्यंत ते त्यांच्याबद्दलची जी आपुलकी लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळं त्यांचं पारडं जड होईल असं घराणं बघून लोक मतं करतील वाटते तुम्हाला, काय काम बघून लोक मतं करतील? घराण्या म्हणजे त्यांच्या घराण्याचं जे आतापर्यंत हे आहे, जे त्यांनी जे आतापर्यंत जे छत्रपती घराण्यानं सर्वसामान्य लोकांच्याबद्दल जे कामं केलेली आहेत किंवा त्यांच्याबद्दलची जे आपुलकी त्यांच्या मनामध्ये आहे त्या पद्धतीनं त्यांनी जर काम केलं तर ते लोकांच्याही मनामध्ये, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये छत्रपती महाराजचं हे स्थान जे आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे असं माझा मत आहे. देशात काय वाटते नरेंद्र मोदींचं काम पंतप्रधान म्हणून कसं वाटतंय आपल्याला? देशात नरेंद्र मोदींचं काम पंतप्रधान म्हणून एक त्यांचं चांगल्या पद्धतीने चाललं आहे हे, पण काही गोष्टी हे बघा चांगलं काम करत असताना काही गोष्टीचे त्रुटी ही राहतेच, तरी त्यांच्यातही काही त्रुटी आहेत. काही सर्वसामान्य लोकांच्या त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये काही त्रुटी आम्हाला दिसतात, पण ते आता काय त्यांच्या वरच्या लेवलवर. नरेंद्र मोदींच्या विचाराचा खासदार नको का इकडे? नाही तसं काही म्हणजे हे झालं तर काही आमचं तसं हे नाही आहे, आम्ही कुणालाही नाकारणार नाही, पण सर्वसामान्य माणसांच्या पसंतीचा खासदार आम्हाला हवा आहे असं मला वाटतं. तिकडे वारं हे छत्रपती शाहू महाराजांचं आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? होय होय होय. छत्रपती शाहू महाराज निवडून येणार? हो येतील, असं 100% असं आम्हाला आशा. शाहू महाराज चांगले योग्य आहेत, कारण जनसंपर्क बऱ्यापैकी आहे शाहू महाराजांचा लोकांच्यातनं. आणि मंडलिक साहेब काय गटाबिटी नाहीच कुणाच्याच, 5 वर्षात तरी काय पाहिलंच नाही कधी आलं ते, जास्त शाहू महाराजांनाच पसंत आहे. शाहू महाराजांचा वारा इकडे? होय होय बऱ्यापैकी चांगलं. शाहू महाराज काम करतील का निवडून? करणार. विश्वास आहे तुम्हाला? होय होय. कसं काय? त्यांच्यावरती बऱ्यापैकी संपर्क आहे त्यांचा. 2-2.5 वर्षातून असताना भागातून त्यांचा दौरा होतोय. छत्रपती शाहू महाराजांचा? छत्रपती शाहू महाराजांचा, संभाजीराजांचा. होय होय. संभाजीराजे येतात? होय होय. संभाजीराजे काम आहे का इकडे? होय होय. काय वाटते तुम्हाला, छत्रपती शाहू महाराज निवडून आले तर काम करतील? करणार. लोकांच्या संपर्कात राहणार. राजकारणातले आहेत ते? होय होय, त्यामुळे संपर्कात राहणार. त्यांचा स्वभाव पोहोचतील का? होय होय पोहोचणार. तुमचं मत? मग आम्ही शाहू महाराजांच्यात. इकडे वारं त्यांचंच आहे आता बऱ्यापैकी, शाहू महाराजांचं. शाहू महाराज. खासदार आता भारतीय जनता पार्टीतर्फे कोणती सीट उभा राहते ह्याच्यावर मी माझं मत निश्चित करणार, जेणेकरून नरेंद्र मोदीच्या खात्यामध्ये आपलं मत जावावं. म्हणजे नरेंद्र मोदींच्या विचाराचा मी खासदार मला पाहिजे. कदाचित संजय दादा मंडलिकांचं तिकीट फायनल होईल असं वाटतंय. संजय दादा मंडलिक विरुद्ध छत्रपती शाहू महाराज यांची जर सरळ लढत झाली तर कोण होईल वाटतं आपल्याला? मला आता भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भाजपच्या विचारधाराचा मी असल्यामुळे कोणी पण जर नेता जरी असला आता उभारला तर माझं मत त्यांच्याकडे असणार, किंवा माझ्या इतर जे काय माझे सहयोगी आहेत किंवा माझे जेवढे पण मतदार आहेत माझ्या पाठीमागे माझ्या पाठीशी त्यांचं मत आम्ही. तुम्ही काय करताय? मी माझं हे टेलरिंग व्यवसाय करतोय. टेलरिंग व्यवसाय. तुम्ही राजकारणी आहे? राजकारणी नाही, पण मी सर्वसाधारण नागरिक म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचं राज्य केंद्रामध्ये विस्थापित व्हावं. तुम्ही भाजपचे आहे? मी भाजपचा असा काय म्हणत नाही, मी एक नागरिक, देशाचा एक सच्चा नागरिक आहे, प्रामाणिक नागरिक आहे. मी राष्ट्रवादी आहे आणि जास्तीत जास्त मला वाटतं की बाबा आपला देश मजबूत व्हावा आणि लोकांसाठी काम होतं याच, पण आपला देश मजबूत होण्यासाठी माननीय नरेंद्रभाई मोदींनी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. महायुतीचं काम कसं वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये? नाही, हे ह्यात मला काय बोलण्यात काय मला काय अर्थ वाटतं. महायुतीमध्ये मला ह्या राजकारणामध्ये मला काही इंटरेस्ट नाही. महायुती म्हणजे भाजपचं सरकार? भाजप नाही, महाराष्ट्राच्या राज्यामध्ये मला काय नरेंद्र मोदीचा एवढा माझा मत. फक्त नरेंद्र मोदी म्हणून तुम्ही नरेंद्र मोदीच्या विचार हा त्यांच्या पाठीशी मी उभा कायम कमी राहणार. उमेदवार कोणी असू दे, कोणी उमेदवार असू दे. तसं आता शाहू महाराज तर उभारलेतच. शाहू महाराज उभारलेत, त्याच्या विरोधात कोण नाही. त्यांच्या विरोधात समजा संजय दादा मंडलिकांचं तिकीट फायनल केलं तर कोण वाटतं तुम्हाला? दोघं? शाहू महाराज निवडून येणार. शाहू महाराज त्यांचं काय वाटतं? पारडं जड त्यांचं वाटतं तुम्हाला? तसं काय अजून सांगता येत नाही. उमेदवार यावेळी कोण होत नाही तोपर्यंत काय सांगता येत. तुम्ही कसं म्हणताय छत्रपती शाहू महाराज निवडून येणार? म्हणजे आता त्यांचं अजून हे नाही, डळमळ चर्चा चालू नाही लोकांनी कसलाची शाहू महाराज निवडून येणार म्हणून. शाहू महाराजांची चर्चा चालू आहे म्हणून निवडून कसं येतील? नाही, ते अजून मंडलिकला तिकीट मिळणार म्हणून चाललंय नाही. जर मंडलिकला दुसरा कोण आला तर मग काय होईल? मंडलिक सोडून दुसरा उमेदवार त्यांचा कोण येणार की? कोणाचा? भाजपचा येणार की? मग भाजपचा येणार म्हणजे मंडलिक तुम्हाला भाजपमध्ये नको आहे? नको. मंडलिक जर असतील तर शाहू पॅनल पडलं ते पडणार ते म्हणजे पारडं हे शाहू महाराजांचं. आता झालं चित्र दिसायला. आता समजा धनंजय माडकांना तिकीट दिलं तर येणार की? निवडून येणार की? कोण निवडून येतील? धनंजय माडक येणार. छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात छत्रपती शाहू महाराज पडतील धनंजय माडकांच्या विरोधात. समजा समोरच्या घटकेना दिलं तर ती येणार की? निवडून ते पण येणार. पण संजय मंडलिक ती पण
पडणार हा, का 100% बरं? पडणार. संजय मंडलिक पडणार तो का? कुठल्या म्हणजे कोणाचा संपर्क नाही ना त्याचा संपर्क नाही. कधी कुठल्या गावाला झाला नाही काय नाही कोणाला भेटायला नाही काय नाही तो बर कामं करत नाहीत कामं कुठं केलं कुणाची कामं केलं नाही तर तो पण महागावमध्ये कामं केलीत. कुठलं काम आहे काय तर कुठं काम केलं असं कुठलं कुठं 5-10 लाख तेवढंच की देशात नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतं? तसं त्यांचं होईना असं वाटायला बहुमत त्यांचं होणार कुणाचं? मोदी साहेबांचं. मग इकडं त्यांच्या विचाराचा का खासदार नको? शाहू महाराज का पाहिजे? तसं म्हणजे कसं आहे ह्या याला तो नको आहे हो आता कोण? संजय दादा. का संजय दादा नको आहे म्हणून हां मग ह्या यंदाच्या वर्षी लोकसभेला खासदार कोण होईल? आता जर ह्याचा उभा आला ना भाजपमार्फत कोण उभा दे दुसरा कोण उभा येणार निवडून नसेल तर मग समोर येणार शाहू महाराज.